बघ. आराम हा पिक्चर नाही. आज बाबा तुमचा आराम आहे ना. तुम्ही उन्हात नको ह्याच्यात नको सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम व्हायला लागलाय त्याला. कंप्लेंट करणार होतास ना हिच्या कर ना. उद्या शनिवार आहे. आजच काय ते खाऊन घे. चला जाऊ खरंच सांगतो. सांगते अरे गोंधळाचा फोटो वेगळा लागतो. तुम्हाला तुम्हाला तर ताट वाढून देतील. हा माझ्या भावाचा मुलगा मित्र आहे. तो पण त्याला भेटायचं होतं. तुला भेटायला तू झोपला होतास. तुझ्या लग्नाचं कधी करताय. तो सौरव आला तुला काहीतरी काम सांगायला. लग्नाचं काय आपल्याकडचं आपल्याकडचं आम्ही बघायचा. हे काय त्याचं सगळं घेऊन फिरतो. काय गरम पाणी. गरम पाण्याचं तो हे वगैरे ते इथून घेऊन आला म्हणून गरम पाणी मिळतं. त्रास नको म्हणून आम्ही सगळं आणलं यावेळेस. नॉर्मल कॉफी असली तरी बिचारी जास्त काम करत असते. ते कोणीतरी दोघांनी आम्हाला एक केटल गिफ्ट केलं. मग आम्ही एक गाडीत ठेवलं आणि एक तिकडे ठेवलं. गिफ्ट माझे सगळे. काय तुझं लग्नाचं पण आम्हीच बघायचं. तिच्या आईने पण तुलाच सांगितलंय. तुमच्या बघण्यात आलं की सांगा आम्हाला. तिचं तर बघितलंय. तू हे बोललास ब्लॉग मध्ये. मम्मी मला विचारते खरंच लागत नाही. चांगलं असलं काय चांगलं असलं तर लगेच हे करणार. जरा वरती येते साडी नेसायची किंवा खाली येते. काश्मीरला तरी जाऊन आले तुझ्या आमचे म्हटलं तरी येत नाही. मुंबईला तरी जाऊन आले. कोणाचे बाबा आता बोलले त्यांना की पहिलं तुम्ही चला आपण एकत्र जाऊ मग मागून नाही येईल त्यांना आईलाच घेऊन आणि त्यांचं स्वप्न आहे. कधीपासून मी लहानपणापासून आहे मला बर्फ बघायचं. म्हटलं कधी मी काढते तिकीट सगळं. नाही तुम्ही बर्फ नाही ना बघितलं. तुम्ही म्हणजे सगळ्यात आवडतं. तुम्ही वेगळ्याच सीझन मध्ये गेला. पण बाबा मुंबईला त्याचं पिक्चर वेगळे बाबा त्याचं अवघडीचं माझी वाट लागते. डल लेक मध्ये एक होतं बर्फ. फ्रीज झालेलं. त्यांना माहिती आहे. ते रेग्युलरचे आम्ही आता युरोपला चाललोय ना. आम्ही असं विचार करत होतो की युरोपला चाललोय आणि असं जाता कुठेही येऊ शकतात. दोघी कुठेही येऊ शकतात. आणि सानिका आणि लग्नाला माझ्या आधी या चाललं त्याच्यामुळे यांना माहिती आहे. कोणाचं आहे आमचं असू. चल बाय. आणि लोक मला सांगतात तू आई बाबांना आराम का देत नाही. ते करतील तर रे बघ. आराम हा पिक्चर आज नाही. बाबा तुमचा आराम आहे ना. समजून घेऊ शकतो. प्रत्येक काळजीला नमस्कार करतोय मी. पण आता आराम केला पाहिजे ना. असं मुलीने चेक केलं पाहिजे ना. काहीतरी 2 करोड 5 करोड मलाच मिळतायत का बघते मी. 7 करोड. युरोपला पण आधी पॅकिंग आधी प्रॉपरली कर. धावपळ धावपळ. चल चलो देवदर्शन. तर मंडळी आम्ही निघालो देवदर्शनासाठी. आणि त्याच्यात मला थोडीशी तब्येत बरी नाहीये त्याच्यामुळे काका मला ओरडतायत. लहानपणी होतं ना की आजारी पडल्यानंतर आई धपाट्या मारायची. तसं आहे आता जरासं आजारी पडलं की ऐकून घ्यावं लागतं. हो ना. बोल ना आता. उडी टाकायला जायची विहिरीत. असं असतं ते.
तर आम्ही देवदर्शन करून येऊ. काय मग कुणाल, कसं वाटतंय तुला सासरवाडीला येऊन? 2 शब्द. या ट्रॅफिक मुळे कंटाळलोय मी, तर मला आवडतं. हो, लांब नाही ना वाटत मला असं वाटतंय देवबागची एंट्री आहे ना तारकर्लीच्या आधी, तिथे एक गेट लावला पाहिजे आणि मोठ्या गाड्यांना बॅन केलं पाहिजे. हो, पण ते करण्यासाठी इनिशिएटिव्ह घेणारे तसे लोक हवेत. पब्लिक ट्रान्सपोर्ट चालू करा ना तिथून टुरिस्ट साठी. जसं माथेरानला पण आहे, इकडे पण आहे, मनालीला वगैरे आहे. मनालीच्या एका मार्केटमध्ये तसं आहे की त्या स्पेसिफिक रोड पासून त्यांची घोडागाडी वापरायची. घोडागाडी पण आहे आणि अशा ठिकाणी लिमिटेड गाड्या पण सोडल्या जातात. पब्लिक तुमच्या ह्याला कोणाला लोकल लोकांना रोजगार पण मिळेल. हो, ते पण आहे. आणि मोठ्या अशा गाड्या ठीक आहेत आपल्यासारख्या गाड्या, पण ते मोठ्या गाड्या सोडतात ना, बस पुन्हा ट्रॅव्हलर, ट्रॅफिक जाम पास होताना मुश्किल नाही. हे ठीक आहेत का, एवढंच ठीक आहे. हे फोर व्हीलर बरोबर जातात, पण जास्त 4 व्हीलर आला की प्रॉब्लेम होतो. बाय द वे कुणाली या मंदिराची स्टोरी सगळेजण सांगतात की सांगायला हवी, तर कधी तुला वेळ आहे, कधी सांगशील? कधी सांगशील? 2-4 दिवसांनी सांगशील. ठीक आहे, पण अजूनही तू त्या मंदिरात गेलेला नाही असं मला वाटतं. आपण जाऊया, आज जाऊया. आज यायला उशीर होणार आपल्याला, खूप काळ होईल. ठीक आहे, जाऊ तर अशा व्यवस्थित जाऊया. मी तिथंच सांगतो स्टोरी. चालेल, ओके. हे माझी शाळा गाडी आले कुठे दिसतच नाही याच्यामध्ये. एक मूर्ती काय बोलतात ना, उतरू तर शकत नाही, तुम्ही इथूनच घेता तर घ्या. एक मोठी गाडी आल्यावर सगळ्या गाड्या अडकतात. सांगता मी तुला ह्याच सांगतो तुम्हाला. हे नेहमी सुट्ट्यांच्या दिवसामध्ये इथे ट्रॅफिकचा भरपूर प्रॉब्लेम होतो आणि हे असं मोठमोठ्याच्या बसेस घेऊन येतात, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. त्यात जागा तर काही कोणी सोडत नाहीये आणि त्यामुळे सगळेजण एका जागी थांबून येतात. तर आता आम्हालाही किती वाजतील काही सांगता येत नाही इथून बाहेर पडायचं. हा 13 किलोमीटरचा फक्त पॅच आहे देवबाग ते मालवण, आणि इथे कायम असंच होतं. जेव्हा सुट्ट्या असतात मोठ्या बसेस येतात आणि हे असंच. आणि आता कुणालवरती सुद्धा एकाने दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, नंतर मग मी तोंड दाखवलं, काय गाववाली आहे, तेव्हा सगळं ते नॉर्मल झालं. सो हे असंही चालतं इकडे. मी सांगितलेला पर्यायच परफेक्ट आहे, लक्षात ठेवा. पण आपण सरपंच नाही आहोत ना गावाचे. सरपंचाचा प्रश्न नाही. मग हे सरपंच आणि गाववाल्यांनी मिळून घ्यायचे डिसिजन असतात, जे आपण बोलून सुद्धा काही होत नाही. आपण कॉमन नागरिक, आपण बोलू शकतो, आपण सांगू शकतो. तू बोलू शकतेस. मी बोलून ऐकणारे लोक हवेत. अरे आल्यात ना, त्या निघणारच नाहीत. मी सांगतोय ना तुला, एकच मार्ग, एक गेट, तिथून फीज घ्या डायरेक्ट. देवबाग मध्ये येण्यासाठी 10 रुपये फीज एका याची, आणि 4 व्हीलरची काहीतरी फीज असेल ती घ्यायची. पण बसेस घेऊन इथे आलंच नाही पाहिजे याची. बसेस घेऊनच नाही, अशी काही काही ठिकाणी घेऊन येऊ दे, पण एका स्पेसिफिक ह्याच्या इथं थांबायचं आणि तिथून पुढे तुम्ही देवबागच्या लोकांनी, तारकर्लीच्या लोकांनी एक असं ट्रान्सपोर्ट चालू करा की ज्याच्यातून तुम्हाला पण रोजगार मिळेल आणि लोक पण मस्त जातील, ट्रॅफिक नाही होणार. रिक्षा, 3 व्हीलर. मी आले. ऋतुजाच्या मैत्रिणीचं लग्न होतं आणि त्यासाठी अंकिता आणि आल्या होत्या मालवणमध्ये. मग मी गेले आणि म्हटलं साडी वगैरे नेसव, मला देवदर्शनाला जायचंय. माझ्या मैत्रिणीचं लग्न काय झालं? चलो बाय. साडी नेसवायला रेडीच असते.
साडी नेसवायला कुठून कुठे येतात. कुठून कुठून येतात. छोटूसा आता मला वाईट मेकअप करते. देवा देवा श्री गणेशा देवा टिकलीच पडली. नशीब आहे बघ. सेफ्टी घेऊन आले मी 4-5 लावून बघ. त्याला म्हणतात मी काय त्या याने पण तुझ्या काढू शकतो प्रॉपर चंद्रपूर. सौरभ दे मला हे. सगळीकडे शर्ट पॅन्टच घालून फिरतात. आमचा आपला आहे साडी आला घेतले असते एखाद्याला कुर्ता बिर्ता व्यवस्थित काय साधे बिधे ना, घेतले. तुझ्यासाठी सगळं काही घेतलेलं आहे हा. घेतलेलं नाही प्लीज. बरो इलस आणि पोर पटवलंस औशी बापाशी पटवलंस लगीन झालं. आता तुका पाणी हार्ड दिसता. पाणी हार्ड नाही चांगलं आहे. घर माझा लांब दिसता. हा गावात ट्रॅफिक दिसता. पहिलं तुका कायच दिसक नाही. ट्रॅफिक हा जेन्युइन प्रश्न आहे. हो आणि बाकीचे बाकी काय नाही. केस ओढलेस म्हणून तो प्रॉब्लेम सांगितला मी तुला. पाणी हार्ड आहे. पाणी हार्ड आहे. शॅम्पू लावायला लागेल तो बघतोय मी. पाणी हार्डच असतं ना. मग असू दे असणारच. आम्ही आमच्या 3 बाजूला खारं पाणी आहे रे. आमचं आयलंड सारखं आहे. त्याच्यात खाऱ्या पाण्यामुळे क्षार जास्त असतं. हार्ड पाण्यातला हार्ड असेल फॉर मी. हार्ड तुम्ही. चल चल तू चल चल तू. इथे आहे माझ्या मामाची बाग आणि आम्ही उद्या इथे येणार आहोत. स्लो कर तुला दाखवते. ही राईट साईडला मामाने आंबे सोडून दिलेत आता कारण लोक काढून देतात. इकडे जाणार आहोत आम्ही उद्या. येशील ना? तुझ्यासाठी जाते. मला हाऊस नाहीये. मस्त काजू बिजू काढूया जाऊ. मामा पण येणार आहे संध्याकाळी. हो 4 वाजता. येस. आता आपण चाललोय मावशीकडे. आता आपण आलो आहे मावशीच्या घरी. असं शूट कर. हे बरं रतांबे लागलेत. म्हणजे कोकम. कुठं हे काय लागले त्या झाडाला. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. हा दिसला. पाडलेत त्यांनी त्याच्यामुळे कमी आहे. आता लेफ्ट घे. आलं मावशीचं घर. काय बॅटिंग करतोयस रे? जवळच ना. आउट. अरे आउट. आणि मला इथूनच टाकायचा. तू इथून हे बघ. आम्ही आता जंगलात आम्हाला इंटरेस्ट जास्त आलाय. ताडोबाला जाऊन आल्यापासून. एकटा जाऊन नाही घ्यायचं. पण तुला रिटर्न पैसेच नाही. ठीक आहे. फुलं ही जास्वंदीची कशी? काय देऊ? जास्वंदीची फुलं कशी? फुला होय. फुला देऊ येणार तुम्हाला. फुलाचा काय कितक्याची ती? सगळी द्या. सगळी नाही. सगळी कशी कोणाला तरी विकत घेत. तुमच्यासारखी माणसं येणार आहे. बघा नारायणात जाऊचा. याचे कितके कितके देऊ? तुझ्या मनात वाटते तेवढी दी. अच्छा देते. आणि केळी नाही मा? केळ नाही. केळ्यांचा भाव भयंकर झालेला आहे. साखर देऊ? साखर घ्या. द्या साखर. चल. हा फुलांचं एक वेणी ह्याची गोंड्याची गेला. काय करणार? 400 रुपये शेकडा. 400 रुपये. या आजोबांकडे होती जास्वंदीची फुलं. वाजले होते 2:30-3. तर मी म्हटलं की मला द्या ती सगळी जास्वंदीची फुलं. पण ती त्यांनी दिली नाहीत. पैशासाठी त्यांनी सगळी जास्वंदीची फुलं घेऊन जा असंही ते म्हणाले नाहीत. ते म्हणाले की तुमच्यासारखी अजून कोणीतरी येतील त्यांना ती फुलं लागतील तर ती राहू द्या. सो ही आहेत कोकणातली साधी पोळी माणसं. आणि याचंच मी इंस्टाग्रामवरती एक रील पोस्ट केलं.
आमची कुलदेवी आहे आणि इथे असं नवस असलं ना की नवस फेडायला लाकडाची खेळणी देतात. म्हणजे जर एखाद्याला असेल मला मूल होऊ दे मग पाळणा दे, आमचं घर होऊ दे मग घर दे, असे सगळे नवस असतात. जास्त पाळणे आहेत पाळणा असतं. डोळा वगैरे पण असतो. हात दुखत असेल कोणाचा तर हां कोणी ज्याने त्याने कुठूनही बनवून आणायचं आणि द्यायचं. घर घर आणि पाळणे हे जास्त. हे बघ हात वगैरे आपला डावा हात दुखत होता मग तो बरा होऊ दे, मग त्याच्यानंतर मी लाकडाची खेळणं वगैरे बरंच काय काय असतं. तर आता कुठं जाणार आपण? आता सौरभ आता कुठे जाणार आपण? आता आपण नेक्स्ट जाणार आहोत लक्ष्मीनारायण मंदिरात. तुम्ही जा लक्ष्मीनारायण मंदिरात, चावी द्या आणि मला गाडी चालू करू द्या. त्याला चावी देते. तिला जाऊया लक्ष्मीनारायण मंदिर, मग जाऊया रवळनाथला. त्याला एक मला एक तिघच होतं. घेतले 3 घेतले. चला ते मी नेहमी सांगते ना इथे होता त्यांचा स्टॉल. ते आजोबा होते ते नेहमी असे तांदूळ आणि चॉकलेट प्रत्येकाला द्यायचे. मी नेहमी सांगते माझ्या ब्लॉग. आता लोकांनाही सवय, लोकांना माहित झालं असणार आता आमची कुलदेवी कुलदैवत सगळे माझ्यासोबत नेहमी दर्शनाला येत असतात. सो ही होती आमची कुलदेवी. आता आम्ही जातोय आमच्या कुलदैवतेच्या दर्शनासाठी जिथे आमचं लग्न झालं. आणि लग्नानंतर पहिल्यांदा जातोय ना आपण. ये ना आतमध्ये गेले का नाही. चल दे हे तेच मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये आमचं लग्न झालं, जे आमचं कुलदैवत आहे लक्ष्मीनारायण मंदिर वालावल. आणि आम्ही इथे लग्नानंतर आता आलो. आता नेहमी जेव्हा जेव्हा आम्ही दर्शनाला येऊ तेव्हा तेव्हा आम्हाला लग्नाच्या आठवणी मात्र नक्की ताज्या होतील. विसरलं आता 4 दिवस होतं. इथे काय फक्त लग्नच होतं तसं नाही, मुंज पण होतं. तू लग्न करते त्यावेळी बघितलं नाही हे कमी किती होतं आता वाढलं किती. हे ना काय ते आपलं कमळ ना खूपच आली आहेत आता. मस्त वाटत. हे सगळं बघून कल्पेश लग्न झालंय. कल्पेश तुझं विचारच कर. नवऱ्याकडून फोटोशूट करून घेण्यात एक वेगळी मजा आहे आणि मला वाटतं ती प्रत्येक बायकांना येत असेल. त्याच्यामुळे ती मजा मीही करून घेतली. चिरंजीव तेव्हा होताच असं आहे ते. चिरंजीव कुणाल नरेंद्र भगत, उतेखोल माणगाव जिल्हा रायगड, चिसौका अंकिता प्रमोद वालवडकर देवबाग जिल्हा सिंधुदुर्ग यांचा शुभविवाह 16/2/25 रोजी दुपारी 12:40 संपन्न झाला. आणि विसरलास तर लक्षात ठेव. बऱ्यात का गॉगल बिगल लावलात की काय गेला काय रे. तू मस्त झोपतोय सावली सावली पकडून रे. मी नाही त्रास देते त्याला. त्रास दिला मी तुला? गुड नाईट. इकडे झोपलेला तो तिकडे गेला. चल आपण जाऊया कल्पेश सोबत कुठे नेईल तिथे. लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाजूलाच आहे रवळनाथाचं मंदिर आणि आम्ही तिथे जाऊन सुद्धा दर्शन घेतलं. लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच आलो आहे. खरं तर आई बाबा सोबत असले पाहिजे होते पण आई बाबांना अजिबात वेळ नव्हता कारण टुरिस्ट होते आणि ते सगळं बुकिंग्स त्यांचं आधीच असल्यामुळे आणि आमचं अचानक ठरल्यामुळे यायचं त्यामुळे त्यांना शक्य झालं नाही. मग मी त्यांना म्हटलं काही काळजी करू नका, आम्ही जातो, तुम्ही इथूनच देवाला सांगा. त्याच्यामुळे मी आणि कुणालाच दोघे गेलो आणि आम्ही हे मस्त असं देवदर्शन करून घेतलं.
सध्या कोकणात चालू आहे कोकमचा सीझन, त्याच्यामुळे जिकडे जाल तिकडे तुम्हाला कोकमच दिसतील. हे असे कोकमचं फळ फोडून असं वाळवलं जातं, त्याच्यानंतर ते सुकल्यानंतर आगळमध्ये बुडवलं जातं आणि मग बनतात ती सोला म्हणजेच कोकम, जे तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये मिळतं ते. आता कोकम घेऊन आलास? आम्ही त्या झाडावर काढलं. झाडावर काढलंस ना? हे खायला चांगले लागणार. खाऊ नको आता, पाणी पी पहिले पाणी मी नाही पिते, पण मला नाही खायचं कोकम. ठेव हे घरी घेऊन चाललायस? आपल्या घरी पण आहे. खाऊ आपण. वेळ लागले, मला सर्दी होणार, मला ऑलरेडी झाली नाही. काय रतांबे असतं सोला झाली सोला केला किती झाली इतकीच असं अजून सुरुवात जाऊ नाही सुरुवात कोकम बनवण्यामागे पण प्रचंड मेहनत आहे, जी आमसूल सोलं तुम्ही म्हणता. कारण हे फळ तोडा, त्याच्यानंतर हे फोडा, ते वाळवा, ते आगळमध्ये बुडवा, त्याला ऊन दाखवासारखं. आणि ह्या सगळ्यासाठी जेव्हा ताडपत्रीवरती पण काही लोक वाळत घालतात, कारण जमिनीवरती नको म्हणून, पण सर्रास विकण्यासाठीची जी असतात ती अशीच अंगणात वाळवली जातात. आणि याचमुळे कोकमचा रेटसुद्धा जास्त डिफर होताना दिसतो. कोणाकडे अगदीच महाग असतात, कारण त्यांनी तेवढी जास्त काळजी घेऊन ती बनवलेली असतात. हे आहे उमरमाळ्याचं रामेश्वर मंदिर, जे माझ्या आजोळचं देव आहे, त्याच्यामुळे इथे पण आम्हाला दर्शन घ्यायचं होतं. हे दर्शन घेऊन आम्ही निघणार धामापूरला जायला, आईची कुलदेवी भगवती मंदिरचं दर्शन घ्यायला, आणि मग आमचा हा देवदर्शनाचा प्रवास आज इथेच संपेल. काय झालं ताई? बदललाय कुणाल? बदललं सत्य परिस्थिती. पहिलेपासून मी उन्हात नको, ह्याच्यात नको, सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम व्हायला लागलाय त्याला. आधी तर नाही व्हायचा, आधी पण फिरवायचं उन्हात माझ्या मागे मागे. अजून तुला 2 वर्ष माझा डॉक्टर होता, आता तुझा डॉक्टर, तुझी हे सगळा तुझाच, अंपायर तुझा, बॅट बॉल सगळा तुझाच. हो, लेफ्ट घ्यायचा आहे. हे बघ, अशी सांगायचीस काय पहिले? आणि 9चे 9 दिवस तुझे सर दर्शन फाटले की नाही? फाटले की नाही? सौरभ पण शहाणा आहे, बरोबर त्याच वेळेला शूट करायला लागला बघ. ओरडत होता मी, जरा 2 मिनिटं गप्प बसले. फाटली ना, नाही ओरडायचं मग आपला आवाज करून दाखवतो. काय करता? साफसफाई? मी शांततेच्या प्रहरी पूजेला जाऊन आलात. पूजेला जाऊन आलात ना तिथे? कुठे? नाही, मित्राकडे. नाही, माझे भाऊजी होते पूजेला. तिकडे काय, आम्ही देवदर्शन करून आलो सगळे.
आमची लग्नानंतरची होती. तुझ्याच असते सगळं. आशीर्वाद आहे. असं करू सांग मला काय करू. हे नारळावर घ्या पीस इथे ठेव, त्यावर नारळ ठेव, तिथे तांदूळ ठेव, हळद कुंकू इथे साडीला सुद्धा लाव आणि हां इथे समोर ठेव करा तिथे ते तांदूळ हां सोड. इदं कुलं प्रादेवस्थापितं गुरुवस्थापितरमे शुक्लार्भक्तिलवेच्छन्दनी श्रीर्वर्चस्य महिषमारोग्यमाविधात शोभं नानमय्यते धान्यन्दनन्दशुम्भविकलाभं शत संवत्सरं दीर्घमायुः सौभाग्यवती भवतिर्भायुष्यमस्तु चिन्तितकामना सिद्धिरस्तु. अधिक जर काही आमंत्रित समजा ठेवले 25-50 तर तो साहित्याचा खर्च वाढतो. दक्षिणावंतो अस्त्रेश्वरा सहदे सूर्येणा हिरण्यदामदत्तं भजन देवासोदसोम प्रतिरंत आयु. इथे एक लागायचं खेळण्यांचं दुकान आणि तिथे एक लागायचं आणि फक्त खेळणी बघायची. मला घ्यायची खूप इच्छा असायची तेव्हा. पैसे नसायचे. पैसे नाही आता येऊ जत्रेला मी घेऊन खूप घेऊ शकतो खेळणी, पण आता ती हाऊस नाही. जेव्हाचं तेव्हा मिळत नाही ना, तेव्हा मग हे वाटतं. आता खेळण्याचं दुकान घालेन मी. हा बघ मला मी एका इन्फ्लुएन्सर सोबत राहण्याचे असे परिणाम होतात. फोटोग्राफ चांद तू वाजलेत 8:30 आणि तीच परिस्थिती, तेच आम्ही आणि पोहोचलोय आम्ही घरी. आणि सांगितलेला पर्याय लक्षात ठेवा. बसला घाला आळा, घोडागाडीचा वापर चालू काळा. बघ आता एक बस गेली लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की नाही. तर ट्रॅफिक सोबत सुरू केलेला हा व्लॉग ट्रॅफिक सोबतच संपतोय. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. सी यू गाईज इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.